महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन हा एक मला धागा वाटतोय आणि या धाग्यामध्ये विणलेले हे सगळे मोती आहेत. महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन हा एक मला धागा वाटतोय आणि या धाग्यामध्ये विणलेले हे सगळे मोती आहेत. नाशिकचा आणि अर्थात चाकणकरांचा प्रतिविठ्ठल, चाकणकरांचा पांडुरंग समता बँकेमध्ये स्वतःचा मोबाईल नंबर देऊन ज्यावेळेस प्रतिभा चाकणकरांच्या नावावर अकाउंट काढतो तेव्हा ते प्रतिभा चाकणकरांनी काढलेलं असेल. म्हणजे असं कळतंय हजारो कोटी रुपयाचे ट्रान्झॅक्शन झालेत, कोट्यावधीचे ट्रान्झॅक्शन झालेत असं गृहीत धरून चला. त्याच्यातले 2 अकाउंट असे आहेत ज्याच्यावरून लाखो रुपये त्या पतसंस्थेमधून ट्रान्झॅक्शन झाले, ज्यांच्यामध्ये आज मितीला 60-65 हजार 60-62 अशा पद्धतीची अमाउंट आहे. आणि त्यांच्याच समता पतसंस्था नाव अहिल्यानगरची आहे आणि त्यांच्याच बँकेच्या व्यक्तींनी सांगितलं की आम्ही जे अकाउंट्स आमच्या बँकेमध्ये आहेत ते 100% केवायसी केलेले आहेत, ते अपडेट असतात, प्रत्यक्ष अप्रत्यक्ष याच लोकांनी पैसे काढलेले आहेत. म्हणजे 167 आकडा तुम्ही कल्पना करू शकत नाही, त्याच्यापेक्षा भयानक आहे. घरातला फोन करणारे रुपाली चाकणकर ह्या त्याच्या अख्ख्या मोबाईल मधली 2 नंबरची व्यक्ती, म्हणजे 7 नंबरला स्वतः खरातची बायको जाते. काय बोलायचं. आणि या बँकेतल्या ट्रान्झॅक्शनवर मी जे म्हणतोय चाकणकरांनी खरात सोबत आर्थिक व्यवहार केले का, व्यावसायिक यांचे संबंध असतील का, 100% असतील. कारण जी माहिती पुढे येते, जी कागद त्या ठिकाणी लोकांना कळतायत किंवा मिळतायत, ज्या प्रतिभा चाकणकर पोलीस चौकीतून चौकशीची नोटीस आली म्हणून त्या तिथं पोहोचल्या, मीडियात बातम्या होत्या म्हणून असं त्यांनी सांगितलं, पण नोटीस वगैरे काही आली नाही म्हणाल्या आणि माझी खोटी सही आहे, माझं काही तिथं डॉक्युमेंट नाही वगैरे वगैरे त्यांनी जे काही शब्द दिले, परंतु माहिती वेगळीच सांगितली जाते. कारण बँक म्हणजे ती पतसंस्था म्हणते जे ट्रान्झॅक्शन झालेत खातेदाराच्या इच्छेनुसार झालेले आहेत. माझ्या खात्यातून तुम्ही पैसे काढू शकता का, तुमच्या खात्यातून मी पैसे काढू शकतो का, जा बरं कुठल्याही बँकेत. अहो सही थोडी जरी वेगळी वाटली तरी लगेच ऑब्जेक्शन लागतं. जर लाखोचा आकडा असेल तर ती चौकशी होणार नाही. पतसंस्था अशी काय डोळे बंद करून समता पतसंस्थेचे जे कोणी अध्यक्ष महाराज आहेत ते तर खरातचे भक्त आहेत, पाया पडतात. हा काय प्रकार आहे. आणि चाकणकर सुरुवातीलाच हे तुम्ही व्हिडिओ एक छोटासा जो पाहिला, कसे ह्यांचे एकत्रित संबंध आहेत आणि हे कसं जुळून आलंय. चाकणकरांचे 5-10 सेकंदातले शब्द तुमच्या कानावर पडलेच ना सुरुवातीला. पाया कोण पडते खराच्या, यात समता पतसंस्थेचा प्रमुख. आता ईडी याची तपासणी करणार का, हा मला पडलेला प्रश्न आहे. बंडखोर नेता आपलं जे हक्काचं युट्यूब चॅनल आहे, मी तुम्हाला परत एकदा विनंती करतो की हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. इतर व्हिडिओ सुद्धा तुम्ही पाहत चला, पण बंडखोर नेता हे चॅनल तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि इतरांना सुद्धा हा व्हिडिओ पाठवा. इतर व्हिडिओ सुद्धा पाहत चला वेगळ्या वेगळ्या विषयावरचे. कदाचित नाशिकला जाऊनच अजून माहिती आपल्याला घ्यावी लागेल. पण एक गोष्ट लक्षात येते, खरातचे जर सगळीच सिस्टीम भक्त असेल, उपमुख्यमंत्री भक्त आहेत, विरोधी पक्षातले नेते भक्त आहेत, सत्ताधारी पक्षातले नेते भक्त आहेत, म्हणजे शिंदेची तर अर्धी सेना म्हणजे आमदार, मंत्री, माजी मंत्री हे खरातचे भक्त आहेत. आणि हे लपणारी गोष्ट नाहीच आहे मुळात.
आणि का लपावं आणि का लपवावं सुद्धा. बघतायत तर बघतायत, चाकणकरांसारखं सांगून टाका माझे प्रति विठ्ठलांची जर अशा पद्धतीनं बँकेत ट्रान्झॅक्शन असतील. रुपाली चाकणकर म्हणाले होत्या माझा पांडुरंग आहे. तुम्ही आषाढीला पंढरपूरला गेले आणि नाही तिथं विठ्ठलाचं दर्शन झालं तर तुम्ही निराश व्हायची गरज नाही. तुम्ही नाशिकला यायचं. हा आपला प्रति विठ्ठल आहे, माझा पांडुरंग आहे, गुरु आहेत माझे. बघा गुरुचे कारनामे. मीडियावाले सुद्धा बोलून बोलून थकायला लागले. एवढ्या याच्या वासनांद कामाच्या याद्या आहेत. खरातनं पण सांगितलं की आता मी काय सुटत नसतो. बऱ्याच खासदारांनी, लोकप्रतिनिधींनी किंवा नेत्यांनी सांगितलंय एसटींचं जे झालं होतं तेच खरातचं होणार आहे. पण हे करणार कोण? आणि जे म्हणतात आमचा काही संबंध नाही, आमचं ट्रान्झॅक्शन नाही, आमची फारशी फक्त ट्रस्टची ओळख आहे, त्यांचे जर या सगळ्या अकाउंट आणि चौकशीकडे तुमचे 150, 250, 200, 250 एवढे कॉल होतात का? असा माणूस काय तो 20-20 मिनिट काय बोलत असतील या बायका? हा मोठं कोण आहे याचं संशोधन करण्याची वेळ आलेली आहे आणि हे विचार करावं तेवढं भयानक आहे. आणि यांना महाराष्ट्र ग्रेट म्हणतो. फक्त विचार करा आणि आत्मपरीक्षण करा की सगळे भोंदूगिरीच्या नादी लागलेत. यांना पैसा कमवायचा आहे. बाप बडा ना भैया सबसे बडा रुपया, हेच राजकारण्यांचं गणित आहे. म्हणून हे कुणासमोर हे नतमस्तक होतात. बाकी महाराष्ट्रानं विचाराने या सगळ्यांवर आत्मचिंतन, आत्मपरीक्षण करावं किंवा या लोकांनी तरी करावं की आपण कुणाला गुरु बनवलंय आणि कोण आहे पांडुरंग. बघा